हॅलो नमस्कार, माझ्या सगळ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही सगळेजण कसे आहात? आय होप की तुम्ही सर्वजण मजेतच असाल. आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग, कारण सकाळचं टायमिंग आहे आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 5:11 झाले. कारण पिल्लू उठलं होतं ना, तर मग मी त्याला झोपी घातलं. आणि शिव काय करतो माहिती आहे का, मी उठल्यानं लगेच तो उठतो. तर थोडंसं त्याला जवळ घेऊन झोपलं ना तर लगेच परत झोपीही जातो. तर तो झोपलेला आहे आणि मी जात आहे आता खाली. आणि माझ्या दिवसाची सुरुवात होते ते म्हणजे भजनाच्या गोड आवाजाने. तुम्ही ते ऐकू शकता बघा, भजन चालू आहे मंदिरात. तर मागचा जो ब्लॉग मी टाकला होता त्याला तुम्ही खूप भरभरून प्रेम दिलं. खूप आवडला सगळ्यांना व्हिडिओ आणि खूप साऱ्या कॉमेंट्स देखील आल्या. तर त्याबद्दलही बोलू आपण व्हिडिओमध्ये. आणि सर्वात पहिले म्हणेल की खरंच मी तुमचे खूप खूप आभारी आहे. तुम्ही एवढं प्रेम माझ्या फॅमिलीला मला देता. असंच तुमचं प्रेम आणि सपोर्ट माझ्यासोबत शेवटपर्यंत राहू द्या ताईंनो. आणि आत्ता ना मी खाली आले, त्यानंतर आधी मी आंघोळ वगैरे करून घेतली. कारण मी कसं थोडं लवकर उठते 5 वाजता. तर 5 वाजता उठल्या अगोदरच लगेच बाहेर जात नाही, कारण खूप अंधार असतो ना, त्यामुळे मग अंधारात झाडून वगैरे बाहेर मारायला भीती वाटते. तर त्यामुळे मग आधी मी आंघोळ वगैरे करून घेते आणि नंतर घरातलं आवरून घेते. म्हणजे रात्री बघा, तुम्ही किती जरी घर आवरलं ना तरी सकाळी थोडासा पसारा वगैरे इकडे तिकडे पडलेला असतो. आणि घरात जर लहान मुलं असतील ना त्यावेळेस तर असतं. तर म्हणून मग थोडंसं आवरत असते. आणि आता तुम्ही ते बघू शकता, सोफ्याचं जे कवर आहे ते धुण्यासाठी मी काढलं आणि दुसरं एक त्यावर आतरून ठेवलं. तर मागच्या व्हिडिओ खाली ना खूप साऱ्या कॉमेंट्स आल्या होत्या, तर त्याचा आता मी रिप्लाय पण करणार आहे. आणि खरंच तुम्हाला थँक्यू सो मच. खरंच मी तुमची खूप आभारी आहे. किती छान छान कॉमेंट्स करताना एकदम मन भरून येतं माझं आणि खूप मोटिवेट करता. तर काय म्हणू मी, म्हणजे शब्दच नाही आहेत माझ्याकडे. मला कधीच वाटलं नव्हतं की मला यूट्यूबवर तुमच्या सगळ्यांचं एवढं प्रेम भेटेल. तर माझं आता सगळेजण म्हणायला गेले ना तर सगळे गावी राहतात आमचे रिलेटिव्स. पण जेव्हापासून ही माझी यूट्यूब फॅमिली मला भेटली, ते तुमच्या कॉमेंट्स वगैरे वाचून असं वाटतं की माझे सगळेजण इथेच राहतात, मुंबईतच. तर छान वाटतं. तर मागच्या व्हिडिओ खाली ना एक कॉमेंट आली होती एका ताईची की मी पण सकाळी उठण्याचा प्रयत्न करते, पण उठणं होत नाही आणि उठल्यामुळं मग कामं लवकर आवरत नाहीत, त्यामुळे मग खूप गिल्टी फील होतं. तर सर्वात पहिले म्हणेल की ताई, त्यामध्ये गिल्टी वगैरे फील होण्यासारखं काहीच नाही आहे. दिवसभर काम केल्यानं तुम्ही थकू शकता, त्यामुळेही तुम्हाला म्हणजे लेट जाग येऊ शकते. पण जर आपण जी आपली सकाळची कामं आहेत ती जर नियोजनाने केली तर आपली ती कामं होतात बरोबर. तर चला त्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये बोलूयात. तर सर्वात पहिले म्हणजे सकाळी उठण्यासाठी ना, जसं की मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं, सुरुवातीला तुम्ही अलाराम वगैरे लावा, गजर लावा आणि त्यानंतर 21 दिवस ते कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला सवय लागेल. आणि लवकर उठून देखील आपली कामं जर वेळेवर होत नसतील तर त्यासाठी दुसरा पर्याय असा आहे की आपण एक टाईम टेबल बनवू शकतो प्रत्येक कामाचा. म्हणजे सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 10पर्यंतचा, की या वेळेत आपल्याला कोणकोणती कामे करायची आहेत, तर सगळ्याचं एक स्पेसिफिक टाईम टेबल बनवा आणि त्यानुसार काम करा. म्हणजे बघा, सगळी कामं वेळेवर होतील. आणि सर्वात पहिले ना, जेव्हा आपण सकाळी उठतो ना बघा, तर त्यावेळेस जरी आपण 5 वाजता उठलो आणि तरी आपले असं म्हणजे असतं ना की काही जणांचं असतं की तरी देखील कामं लवकर होत नाहीत. तर त्याचं फर्स्ट रिझन हेच आहे की आपण उठलो ना बघा, लगेच आपल्याला सवय असते मोबाईल हातात घेण्याची. आणि त्यामुळे काय होतं, एकदा आपण मोबाईल बघायला घेतला ना तर आपला अर्धा पाऊण तास कधी जातो मोबाईल पाहण्यात आपल्याला समजत देखील नाही. तर ते पण जरुरी आहे म्हणा. रात्री जे 6 ते 7 घंटे असतात त्याची सगळी पूर्ण अपडेट आपल्या मोबाईलमध्ये असते. मेसेज असतात वगैरे, कुणाचे म्हणजे मेसेज वगैरे येतात, सकाळी कोणी गुड मॉर्निंग बोलतं, हे सगळं काही. आणि तर त्यामुळे मग बघणंही गरजेचं आहे. रिलेटिव्स वगैरे सगळ्यांचे मेसेज वगैरे असतात. तर असू शकते, गरजेचं पण असू शकतं. तर आपण ते पाहतो, मग रिप्लाय वगैरे करतो सगळ्यांना. आणि रिप्लाय वगैरे केला ना तरी देखील मग आपण एखादी रील्स बघतो आणि त्यामध्ये मग स्क्रोल करण्यामध्ये ना आपला इतका वेळ जातो की मग आपल्याला देखील कळत नाही की आपला अर्धा पाऊण तास कधी मोबाईल पाहण्यात निघून जातो. आणि आपला सकाळचा जो किमती टाईम आहे ना ते पण त्यामध्ये
निघून जातो. तर हे एक म्हणजे खूप मोठं रिझन आहे बघा सकाळी काम लवकर न होण्याचं मोबाईल. आणि असं नाही की मी बघत नाही, तर असं अजिबात नाही आहे ताईंनो, कारण मी पण ह्युमन बिंगच आहे तुमच्यासारखीच आणि मला पण सवय आहे मोबाईल पाहण्याची. पण माझा ना एक स्पेसिफिक टाईम आहे आणि त्या वेळेतच मी मोबाईल पाहते, जेणेकरून माझं सगळं जे दिवसभराचं नियोजन आहे ना ते बिघडू नये, सगळी कामं वेळेवर व्हावी त्यासाठी. तर त्यासाठी आता बघा मला कशी सवय आहे, मी सकाळी उठले ना एक 5 मिनिट मोबाईल बघते आणि कुणाकुणाचे वगैरे मेसेज वगैरे आले ते फक्त पाहते. यूट्यूबचे वगैरे कोणाकोणाच्या कॉमेंट्स आल्या त्या पण मी रीड करते, वाचते. पण त्याचा मी रिप्लाय सकाळी कधीच करत नाही, फक्त वाचते आणि 1-2 मिनटाच्या आत मी मोबाईल परत ठेवून देते. कारण मला व्हिडिओ पण शूट करायचा असतो आणि कारण माझ्याकडे एकच मोबाईल आहे ज्यामध्ये मी व्हिडिओ शूट करते, सगळ्यांचे कॉल वगैरे घेते, मेसेजचा रिप्लाय वगैरे करते. तर त्यासाठी मग लगेच मला व्हिडिओ शूट करायचा असतो. आणि दुसरं म्हणलं तर जर मी लगेच त्यावेळेस रिप्लाय देत गेले कॉमेंट्सला वगैरे तर त्यामुळे मग माझा सकाळचा टाईम निघून जातो आणि मग माझ्या दुसऱ्या कामाला मला लेट होतं. त्यामुळे मग सगळ्या कॉमेंट्सचा रिप्लाय वगैरे ना दुपारी जेव्हा मी बाळाला वगैरे घेऊन बसते त्यावेळेस मी त्या कॉमेंट्सचा रिप्लाय करते. किंवा मग त्यासाठी ना मी एक टाईम ठेवलेला आहे सायंकाळचा, तर त्या टायमात मी रिप्लाय वगैरे करत असते सर्वांना. तर त्यामुळे मग माझे सगळं जे दिवसभराचं नियोजन आहे ना ते सुरळीत चालतं. तर सर्वात पहिले जर सकाळी लवकर उठून ताईंनो जर तुमचे कामं आवरत नसतील ना तर मोबाईल वगैरे चेक करा, नक्कीच बघा. पण एक त्यासाठी एक स्पेसिफिक टाईम ठेवा आणि त्यातच मोबाईल वगैरे पहा. त्यामुळे मग आपल्याला थोडंसं काम पण आपलं वेळेवर होईल. आणि दुसरं म्हणलं ना तर अलाराम वगैरे सेट करा, 21 दिवस ते फॉलो करा उठण्याचं. आणि दुसरं अजून नियोजन लावा प्रत्येक कामाचं, म्हणजे एक टाईम टेबल बनवा की सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 10पर्यंत आपल्याला कोणकोणती कामं करायची आहेत आणि दुपारच्या वेळेत आपल्याला कोणकोणती घरातली एक्स्ट्रा कामे करायची आहेत ते सगळं एका वहीच्या पेजवर लिहून काढा. लिहून काढल्याच्या नंतर व्यवस्थित टाईम टेबल बनवा आणि तो टाईम टेबल देखील 21 दिवस फॉलो करा. म्हणजे त्यामुळं ना आपलं जेव्हा असं सगळं जे रुटीन आहे ना ते जेव्हा व्यवस्थित होतं ना बघा, त्यामुळे आपला मूड खूप छान राहतो, फ्रेश राहतो. लवकर उठूनही काम न होण्याचे ही सगळी कारणं असू शकतात ताईंनो. आणि हे असंच मी अजिबात सांगत नाही आहे, तर हे सगळं मी माझ्या अनुभवातून सांगते. आणि बघा तुम्हाला पटतं की नाही ते, आणि पटलं असेल तर मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि मला ना अजिबात कोणाला दुखवायचं नाही आहे किंवा कोणाच्या मनाला ठेच पोहोचन असं देखील बोलायचं नाही आहे. फक्त मी एक माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर केला आणि तसेच मला एका ताईंनी विचारलं म्हणून रिप्लाय केला. हॅलो, नमस्कार. माझ्या सगळ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आताच मी अंगणातली सगळी साफसफाई केली, पाणी वगैरे टाकलं, रांगोळी देखील काढली सुंदर अशी. तर तुम्हाला आवाज येत असेल बघा, भजनाचा आवाज येतोय मंदिरातून. आणि दररोज सकाळी ना माझी सुरुवात होती ती भजनाच्या गोड आवाजाने, तर त्यामुळे माझा दिवस खूप छान जातो. तर घरामध्ये पण झाडून वगैरे मारून ठेवले, त्यानंतर अंगणातली पण साफसफाई केली. तर आता बटाटे बॉईल व्हायला ठेवते, त्यानंतर बाळाकडे जाते, कारण त्याला एकदा काम करायच्या आधी मी एकदा बघत असते की तो उठला की नाही ते. तर चला सगळ्यांना गुड मॉर्निंग. सकाळचा टायमिंग आहे आणि आता वाजलेले आहेत 7. तुम्हाला टायमिंग दाखवते. हे बघा, तुम्ही ते बघू शकता 7 वाजलेत. आणि आज ना ह्यांच्या टिफिनसाठी आणि आरूच्या टिफिनसाठी मी बनवणार आहे आलू पराठे. तर पटकन आता कामाला लागते. आणि हे बघा, तुम्ही ते बघू शकता घरातलं माझं सगळं आवरून झाले आणि इथे ना देवासाठी फुलं पण आणून ठेवली. तर आता बाहेरची सगळी झाडझूड झाल्याच्यानंतर मी एकदा वरती जाऊन बघते बेडरूममध्ये शिव उठला की नाही ते. आतमधून लावून घेतले त्यांनी, म्हणजे बाळ उठलेलं नाही आहे. तर चला आता मी वापस खाली जाते, कारण दरवाजा आतमधून लॉक केला आहे. आणि बाहेरनं खूप धुकं पडले, तुम्हाला दिसत असेल बघा. हे बघा, हे झाडं वगैरे दिसतात, सगळे पांढरे पांढरे दिसतात. जाऊयात खाली. तर आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि सुरुवातीला ना टायमिंग सांगते. तर आत्ता वाजले होते सकाळचे 7 आणि मी ना इथे सुरुवातीला बटाटे वगैरे बॉईल होण्यासाठी ठेवत आहे. कारण कसं सगळं काम करायच्या आधी बटाटे बॉईल व्हायला ठेवले ना तर तोपर्यंत बॉईल होतात आणि मग नंतर मी पराठे वगैरे बनवू शकते. तर वरती जाऊन पण मी बघितलं तर शिव न झोपलेलाच आहे.
कारण ह्यांनी ना दरवाजा लॉक करून घेतला आहे. शिव काय करतो माहिती आहे का, आता झोपेतून उठला ना तो लगेच खाली येतो पायऱ्यावरून, आणि त्याला ना आजकाल वरती चढायला, पायऱ्या खाली उतरायला एवढी मज्जा येते ना, त्यामुळे मग आम्हाला भीती वाटते तो एकटाच यायचा खाली. त्यामुळे मग ह्यांना सांगितलेलं असतं मी जेव्हा पण, म्हणजे आतमधून लावून घेत जा म्हणून. तर आता मी परत एकदा वरती आले, तर आरू पण उठला होता तोपर्यंत, आणि शिव पण अजून झोपलेलाच आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आता सूर्यदेव ना नेमकेच निघत आहेत, आणि अजून देखील निघालेले नाही आहेत. तर हे बघा सनराईज तुम्ही इथे बघू शकता. खूप छान वाटतं ना सकाळी सकाळी असा सनराईज बघितल्याच्या नंतर. आणि मला ना दररोज सूर्यदेवताचं असं दर्शन होतं. तर चला आता सूर्यदेवताला पाया वगैरे पडूयात, आणि त्यानंतर लागूयात आपल्या कामाला. तर मला ना अजून एक कमेंट आलेली की एका ताईने केली की तुझ्या चपात्या वगैरे खूप छान फुगतात, माझ्या नाही होत तशा, तर त्याचा पण एक स्पेसिफिक व्हिडिओ बनव. तर हो ताई, नक्की मी व्हिडिओ बनवेल त्याचा. फक्त थोडासा वेळ द्या मला, कारण सध्याचं जे रूटीन चालू आहे ना ते इतकं बिझी चालू आहे, काय सांगू तुम्हाला. म्हणजे पूर्ण दिवस माझा कुठं जातो आहे ना मला खुद कळत नाही. दोन्ही मुलांना सांभाळणं, यूट्यूबचं काम, स्वयंपाक वगैरे याच्यात म्हणजे एकदम हालत खराब होते. आणि तसेच आरूचा अभ्यास देखील असतो. परत आरूचे स्कूलमध्ये पण बोलवतात पॅरेंट्स मीटिंगसाठी वगैरे. तर थोडंसं बिझी रुटीन चालू आहे. पण हो, मला जसं जमेल तसं मी नक्की तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेन. तुमच्या जे काही कमेंट्स आहेत त्याचं रिप्लाय मी व्हिडिओमध्ये करेन. आणि तुम्ही कमेंट करत जावा ताईंनो, आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करत जा, त्यामुळे मला थोडंसं मोटिवेशन मिळतं अजून व्हिडिओ बनवण्यासाठी. तर चला, इथे तुम्हाला बोलत बोलत मी मस्तपैकी चहा असा बनवलेला आहे, आणि तुम्ही पण या चहा प्यायला. सोबतच मी बिस्किट घेतलेले आहेत. तर आत्ता ना आम्ही सर्वजण बसून इथे चहा वगैरे पितो, आणि मी उशिराच चाय बनवते कारण सगळ्यांसोबत मग प्यायला छान वाटतं, गप्पा वगैरे मारत आपण हे करू शकतो. आणि ह्यांना पण अजिबात टाईम नसतो, तर हाच टाईम असतो जे आम्ही थोडंसं बोलत बोलत ना चहा वगैरे पितो, आणि छान वाटतं सगळ्यांसोबत म्हणजे अशा गप्पा वगैरे मारून सकाळी. तर थोडं 5-10 मिनिट बसतो, कारण लगेच मग मला किचनमध्ये पळायला लागतं स्वयंपाक करण्यासाठी. तर हे बघा, इथे बटाटे पण बॉईल झाले, आणि आता मी बटाट्याची साल वगैरे काढून घेत आहे. तर चहा व्हायच्या आधी ना मी बटाटे बॉईल होण्यासाठी ठेवले होते, कारण कसं मग आपली कामं पण लवकर होतात बघा. नाही तर मग चहा वगैरे घेऊन मी आता बटाटे बॉईल व्हायला टाकले असते तर मग परत बॉईल व्हायला उशीर झाला असता, आणि परत स्वयंपाकाला देखील लेट झालं असतं. त्यामुळे मग अशा पद्धतीने काम करायचं जेणेकरून आपला स्वयंपाक लवकर व्हावा. तर चला, आता बटाटे सगळे बॉईल झाले, त्यानंतर त्याचे साल वगैरे काढले, आणि इथे घेत आहे लसूण. तर लसूण सुरुवातीला थोडासा सोलून घेते, आणि त्यानंतर जे खलबत्ता आहे ना त्यामध्ये मी कुटून घेणार आहे एकदम बारीक. तुम्ही इथे बघू शकता स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर आता आपल्याला त्यामध्ये ना थोडेसे जिरे टाकायचेत. तर यामध्ये ना तुम्ही थोड्याशा 2-4 मिरच्या देखील बारीक करू शकता लसणसोबत. तर त्यामुळे ना पराठ्याला खूप छान टेस्ट येते. तर मी आरूसाठी बनवत होते त्यामुळे मग मिरच्या टाकलेल्या नाही आहेत. आणि आता सगळं भाजीचं तयार करून घेतलं बटाट्याच्या. त्यानंतर इथे साईड बाय साईड मी कणिक देखील मळून घेत आहे. तर सुरुवातीला ना 4 वाट्या मी म्हणजे पीठ घेतलं, त्यानंतर थोडंसं तेल टाकलं आणि मीठ टाकलेलं आहे. आता छान असं मी कणिक इथे मळून घेत आहे. तर सकाळी ना मला ना असं मी ठरवलेलं असतं की आपल्याला किती वगैरे कणिक लागतं, दिवसभराच्या चपात्या किती लागतात. तर त्यानुसार ना मी अशी एक वाटी घेतलेली आहे ज्याने मी मोजून टाकते. तर 3 ते 4 वाट्या घेतल्या की मग दिवसभर होऊन जातं. तसेच मग यांचा टिफिन वगैरे असतो, आरूचा टिफिन असतो, तर मग बरोबर चपात्या व्यवस्थित होतात. आणि आज थोडंसं जास्त मी कणिक मळून घेतलं होतं जेणेकरून पराठ्याला पण होईल. तर सुरुवातीला ना कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, त्यानंतर जिरे मोहरी टाकली, जे लसूण बारीक केलेला होता ते टाकला, थोडीशी कोथिंबीर टाकली, कढीपत्ता असेल तर अवश्य टाका. त्यानंतर थोडंसं मीठ आणि हळद टाकलं. मी इथे लाल तिखट स्किप केलेलं आहे कारण मला ना असे सिंपल असेच पाहिजे होते पराठे आज आरूसाठी, त्यामुळे मग असे बनवत आहे. तर असे यासाठी पण बनवत आहे कारण कसं बघा, आता मी शिवला पण चपाती वगैरे थोडी थोडी खाऊ घालते. तर कसं आरूसोबत म्हणजे त्याला बघत बघत हे पण थोडंसं पराठे वगैरे हातात दिलं ना थोडंसं असं, तर खातो तोडून तोडून. तर त्यामुळे मग सपक करत आहे.
तर इथे बघू शकता तुम्ही किती छान असा पराठा बनलेला आहे। तर सुरुवातीला जो पहिला बनला ना ते आरूच्या टिफिनसाठी, तर मी ना थोडे मोठे मोठेच बनवते, कारण आरू काय करतो माहिती आहे का, तो म्हणतो की मम्मा मला एकच दे, एकच्यावर अजिबात द्यायचं नाही। त्यामुळे मग थोडासा मोठा वगैरे बनवून देत असते, जेणेकरून त्याचं पोट भरावं। कारण कसं एकदा मुलं स्कूलला गेले ना मग तो 1:30 वाजता येतो किंवा मग कधी कधी तर 2-2:30 वाजतात। त्यामुळे मग अशा पद्धतीने देत असते त्याला यायला। तर त्यामुळे मग 2 वाजेपर्यंत काही खाणं नाही, काही नाही, आणि सकाळी थोडंसं खाऊन जातो, म्हणजे दूध वगैरे पितो, कधी नाश्ता करतो, पण एखाद्या वेळेस करत नाही, तर त्यावेळेस मग अशा पद्धतीने हे करून देत असते। तर आता इथे मी एक पराठानं फॉईल पेपरमध्ये चांगला हे करून देत आहे, आणि त्यानंतर मी इथे आलू पराठ्यासोबत थोडंसं दही देत आहे त्याला। तर दहीने मी फर्स्ट टाईमच त्याला देते, कारण हमेशा ते काय करतो भाजीच नेतो पराठ्यासोबत। तर आता ना सुरुवातीला मी कणिक अशा पद्धतीने वाटी वगैरे बनवून घेतली, त्यानंतर त्यामध्ये बटाट्याची भाजी भरलेली आहे आणि अशा पद्धतीने आता लाटून घेत आहे। तर ही खूप सोपी पद्धत वाटते मला पराठे वगैरे बनवायची, आणि मी आधीपासून अशाच पद्धतीने बनवत आहे, आणि त्यामुळे ना कधीच माझे ते पराठे वगैरे असे फाटत वगैरे नाही, व्यवस्थित होतात। तर आता कणिक वगैरे आपल्याला थोडंसं सैल बनवायचं, म्हणजे थोडं पातळ बनवायचं। त्यामुळे काय होतं, आपले जे चपात्या किंवा पराठे असतो ना ते सॉफ्ट होतात, आणि जर तुमच्या चपात्या वगैरे फुगत नसतील तर त्यासाठी काय करायचं, सुरुवातीला कणिक आपण मळून ठेवायचं, आणि एकदम घट्ट मळायचं नाही आहे, नॉर्मल ठेवायचं, मीडियम म्हणू शकता। तर ठेवायचं आणि एक 15 मिनिट रेस्ट होण्यासाठी ठेवायचं, त्यामुळे ते कणिक छान असं फुलतं देखील आणि चपात्या देखील सॉफ्ट होतात। तुम्ही इथे बघू शकता किती सॉफ्ट पराठा झालेला आहे आणि किती छान फुगत आहे। तर त्याचा मी एक स्पेसिफिक व्हिडिओ देखील बनवेल लवकरच। तर आता सगळे पराठे वगैरे मी बनवून घेतले, त्यानंतर शिवला बघून आले, तर शिव अजूनही छान असा झोपलेलाच होता, आणि आज ना पिल्लू खूप छान झोपलंय। तर इथे बघू शकता तुम्ही राहिलेले सगळे पराठे मी बनवून घेतले, आणि आता मी बनवत आहे मसूर डाळची भाजी। तर त्यासाठी सुरुवातीला कढईमध्ये तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली, लसणाची पेस्ट टाकली, कांदा थोडा मोठा आकाराचा कट करून टाकला, टोमॅटो टाकलं, थोडेसे शिजल्याच्या नंतर सगळे बेसिक मसाले मी यामध्ये ॲड केलेले आहेत, आणि त्यानंतर ना पाणी टाकायचं आहे। पाणी थोडंसं बॉईल झालं की आपल्याला मसूर डाळ यामध्ये टाकून घ्यायची। तर सुरुवातीला ना 2-3 पाण्यामध्ये मी मसूर डाळ स्वच्छ अशी धुवून घेतली होती। तर जर तुम्हाला जमत असेल तर थोडं अर्धा-1 तास भिजत देखील घाला, त्यामुळे काय होतं आपला गॅस पण वाचतो आणि भाजी पण पटकन बनते। तर आता सगळा स्वयंपाक झाला आणि छान असे पापड पण मी भाजून घेतलेले आहेत। शिव उठलाय, पिल्लू किती वेळ झोपला आज? 10 वाजले, इकडे बघू इकडे बघू बाबू। तर आता सगळे पापड मी इथे भाजून ठेवलेत, आणि शिव पण उठलाय बघा। चला पप्पाला देऊ आपण पापड, पिल्लू चला पापड पप्पाला देऊ। तर आताच माझा सगळा स्वयंपाक वगैरे झाला, आणि आता ह्यांनी जेवण वगैरे करत आहेत। शिव पण उठलाय, तर तो पण बसलाय त्याच्या पप्पाजवळ। तर चला मी ह्यांना विचार, नाही झाला, छान झाला, कसा झाला, कसा झाला बघा, टक्कर मारतोय, टक्कर मार टक्कर। अरे बापरे, कुणी शिकवलं तुला असं, कुणी शिकवलं टक्कर मारायचं, कुणी शिकवलं? पप्पानी? आहो कसा झाला आलू पराठा? छान झाला, ठीक। तिखट नाही बनवला, मला बाळ पण खायला ना, त्यामुळे छान आहे की नाही पिलू, छान आहे की नाही? पिलूला बोलता आल्यावर पिलू सांगेल हे बघा ह्याला टक्कर मारायची आहे पप्पाला। अरे बापरे, अरे बापरे तुला खायचे पापड, पापड खायचे तुला? पिल्लू कसं नाचतोय बघा जेवण करताना। तर आता ना ह्यांचं जेवण वगैरे झालं, त्यानंतर ह्यांच्यासाठी टिफिन वगैरे पॅक केला, आणि आता ह्यांनी जात आहेत कामाला। तर ह्यांना बाय वगैरे केलं, आणि आता इथून सुरुवात होते माझ्या घरातल्या कामाला। तर इथे ना टी व्हीवर मी एखादं सॉन्ग वगैरे चालू ठेवते, कारण जेव्हा पण आपल्याला काम करण्याचा, घरातल्या कामाचा कंटाळा येतो ना,
तर त्यावेळेस काय करायचं माहिती आहे का, टी व्हीवर एखादं म्हणजे गाणं वगैरे सॉन्ग वगैरे चालू करायचं, किंवा मग तुम्हाला आवडत असतील तर भजन वगैरे लावा, किंवा मग स्वामींचे मंत्र वगैरे पण तुम्ही लावू शकता. त्यामुळे पण घरामध्ये खूप छान पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं स्वामींचे मंत्र वगैरे लावल्याने. तर मी लावते, पण सायंकाळी लावत असते. जसं की देवाची गाणी जास्त करून सायंकाळी मी चालू ठेवते. तर इथे ना सकाळी मला काम करताना खूप बोर होतं, त्यामुळे मग ना मी असं टी व्हीवर एखादं सॉन्ग वगैरे चालू ठेवते आणि सोबत मग माझी कामं करते. त्यामुळे मग माझी कामं कधी होतं ना तर मला माहीत पण नाही पडत, खूप पटकन होतात. आणि आज ना पिल्लू पण झोपलेला नाही आहे, शिव. तर सकाळी ना त्याला जेव घातल्याच्यानंतर तो झोपतो, पण माहिती नाही आज झोपतच नव्हता. कारण यासाठी झोपत नव्हता, सकाळी तो खूप लेट उठला, म्हणजे 9:30 पावणे 10ला उठला. त्यामुळे मग आता तर तो झोपणारच नव्हता. म्हणून मग मी काय केलं, थोडंसं घर वगैरे आवरलं गाणे वगैरे ऐकत, आणि त्यानंतर मग इथे शिवला मी खुर्चीवर बसवलं. तर आता मी कार्टून थोडंसं लावून देते त्याला, जेणेकरून तो पण शांतपणे बसावा, नाहीतर मग तो पण खूप रडायला लागतो. तर आता मी इथे सोफ्याचं जे कवर आहे ते धुवून ठेवलं होतं, तर ते लगेच मी आता लावून घेत आहे. कारण कसं मुलं मग दिवसभर खेळतात, बसतात सोफ्यावर, काही पण खातात वगैरे ना, तर मग ते सोफ्याच्या आतमध्ये जातं आणि त्यामुळे मग मुंग्या वगैरे व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात. तर त्यासाठी ना हे जे कवर आहे ना ते मी व्यवस्थित इथे एकदा लावून घेते. आणि मला ना ते असं गोळाचोळा असलेलं अजिबात आवडत नाही, त्यामुळे मग प्रयत्न करते की एकदम व्यवस्थित लावण्याचा, आणि एकदम फिट्ट असं लावत नाही, जेणेकरून जेव्हा मी वॉश करायला काढेल ते लगेच. तर आता ना ह्यांचं जेवण वगैरे झालं, त्यानंतर ह्यांच्यासाठी टिफिन वगैरे पॅक केला, आणि आता ह्यांनी जात आहेत कामाला. तर ह्यांना बाय वगैरे केलं, आणि आता इथून सुरुवात होते माझ्या घरातल्या कामाला. तर इथे ना टी व्हीवर मी एखादं सॉन्ग वगैरे चालू ठेवते, कारण जेव्हा पण आपल्याला काम करण्याचा, घरातल्या कामाचा कंटाळा येतो ना, तर त्यावेळेस काय करायचं माहिती आहे का, टी व्हीवर एखादं म्हणजे गाणं वगैरे सॉन्ग वगैरे चालू करायचं, किंवा मग तुम्हाला आवडत असतील तर भजन वगैरे लावा, किंवा मग स्वामींचे मंत्र वगैरे पण तुम्ही लावू शकता. त्यामुळे पण घरामध्ये खूप छान पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं स्वामींचे मंत्र वगैरे लावल्याने. तर मी लावते, पण सायंकाळी लावत असते. जसं की देवाची गाणी जास्त करून सायंकाळी मी चालू ठेवते. तर इथे ना सकाळी मला काम करताना खूप बोर होतं, त्यामुळे मग ना मी असं टी व्हीवर एखादं सॉन्ग वगैरे चालू ठेवते आणि सोबत मग माझी कामं करते. त्यामुळे मग माझी कामं कधी होतं ना तर मला माहीत पण नाही पडत, खूप पटकन होतात. आणि आज ना पिल्लू पण झोपलेला नाही आहे, शिव. तर सकाळी ना त्याला जेव घातल्याच्यानंतर तो झोपतो, पण माहिती नाही आज झोपतच नव्हता. कारण यासाठी झोपत नव्हता, सकाळी तो खूप लेट उठला. तर आता पूर्ण घरामधलं माझं सगळं आवरणं वगैरे झालं. घरामध्ये फरची वगैरे पण मी पुसून घेतली, आणि आता आलेली आहे किचनमध्ये. तर दररोज ना माझं किचनचं काम आधी होतं, आणि त्यानंतर मग मी फरची वगैरे पुसून घेते. पण आज थोडंसं उलटं झालेलं आहे, कारण शिव जागाच आहे, आणि त्यामुळे ना मग मी काय करते, आधी घरातली फरची वगैरे पुसून घेते. कारण लहान मुलं ना खाली खेळतात वगैरे, आणि काही पण खालचं उचलतात, बऱ्याच वेळेस तोंडात देखील घालतात. त्यामुळे मग घर स्वच्छ असणं खूप गरजेचं असतं. म्हणून मग सुरुवातीला झाडू वगैरे मारून पुसून घेतलं. आता तो खाली जरी खेळला ना तर मला काही टेन्शन नसतं, तरी देखील मी मध्ये मध्ये ना चेक करते बाळ काय करतो आहे म्हणून ते. तर पिल्लू मस्त टी व्ही बघत बसलेला आहे, कार्टून वगैरे लावून दिले. त्यानंतर किचनमध्ये आले, आणि सकाळी ना किचनची हालत खूपच बेकार होते. कारण मग ह्यांचं टिफिन वगैरे असतं, पिल्लूला जेव घालायचं असतं, तर ते काम मी आधी करते, आणि त्यानंतर मग माझ्या किचनचं काम चालू होतं. तर सुरुवातीला ना सगळ्या भांड्यामधलं मी खरकटं वगैरे काढून घेतलं, बाहेर टाकून दिलं, आणि आता सगळी भांडे मी घासून घेत आहे. तर सुरुवातीला खरकट वगैरे काढलं ना तर मग आपली भांडे पण पटापट होतात, एक 5 ते 7 मिनटं सगळी भांडे घासून वगैरे होतात. तर अशा पद्धतीने करत असते. आणि एक सांगायचंच राहिलं ताईंनो, तर उद्या आहे माझा बड्डे, आणि बड्डेचं सेलिब्रेशन वगैरे सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे व्हिडिओमध्ये समोर. तर पूर्ण व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर चला आता पटकन सगळे भांडे वगैरे घासून घेते. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की मला तुम्ही कमेंट करू शकता. मी त्या प्रश्नांचं उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल.
तर चला आता पिल्लू पण येत होतं बघा किचनमध्ये, कारण तो पण खूप कंटाळला होता एकटा बसून तिथे. पण काय करणार ना, काही ऑप्शनच नाही आहे. बाळापाशी कोणीच बसू शकत नाही, कारण ह्यांनी कामाला जातात, आरू स्कूलला जातो, माझं किचनचं काम असतं, त्यामुळे मग नाईलाज असतो. म्हणून मग पिल्लूला टी व्ही वगैरे लावून देते. नाहीतर मग तुम्ही सर्वजण पण म्हणतील की काय म्हणजे लहान बाळाला टी व्ही वगैरे म्हणजे जास्त लावून देते. पण काय करणार ना, माझा नाईलाज आहे ताईंनो. तर त्यामुळे मग थोडंसं त्यानं टी व्ही वगैरे बघत बसला ना, तोपर्यंत मी पटापट मग माझे सगळं घरातलं काम आवरते. आणि कारण घरातलं काम पण असं आपण नाही राहू देऊ शकत. एकदम घरातलं काम असं राहिलं ना तर एकदम चिडचिड वगैरे व्हायला लागते. त्यामुळे मग आधी घरातली कामं करायची आणि त्यानंतर मग निवांत दिवसभर बसलं ना तरीही काही हरकत नाही. तर सुरुवातीला आता सगळी भांडी वगैरे मी घासून घेत आहे. तर जेव्हा ना माझी सगळी भांडी होतात ना, त्यानंतर मी गॅसच्या ज्या कड्या असतात ना ते लगेच क्लीन करते. कारण बऱ्याच वेळेस ना स्वयंपाक करताना तिथे दूध वगैरे सांडतं आणि त्यानंतर मग ते एकदम जिद्दी झालं ना, लवकर निघत नाही त्यासाठी. आणि नंतर ना इथे गव्हाचं पीठ वगैरे टाकण्यासाठी मी जे डब्बा यूज करते ना, तर ते पण इथे स्वच्छ मी धुवून घेतलेलं आहे. कारण जेव्हा पण पीठ वगैरे आपण नवीन आणतो ना, तर मग मी एकदा घासून घेते आणि त्यानंतर सुकल्याच्या नंतर त्यामध्ये भरून ठेवते. तर आता इथे सुकायला वगैरे ठेवलेलं आहे. सोबतच मी किचन ओटा पण क्लीन करत आहे. तुम्ही ते बघू शकता. किचन ओटा वगैरे क्लीन झाला की लगेच गॅस पण अशा पद्धतीने व्यवस्थित क्लीन करते. तर सकाळी ना मी अशा पद्धतीने गॅस व्यवस्थित धुवून घेते, कारण मला सवय लागली आहे. आणि पुसून जरी घेतलं ना तरी माझ्या मनाला एकदम समाधान नाही भेटत जोपर्यंत मी अशा पद्धतीने क्लीन करत नाही. त्यामुळे मग असं क्लीन वगैरे करून घेतला. आणि रात्रीनं जेव्हा स्वयंपाक होतो ना त्यावेळेस मी ओल्या कपड्यानं पुसून घेते. पण सकाळी मी अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घेत असते, कारण दिवसभर मग मला ते गॅस क्लीन असला ना तर मग छान वाटतं. तर आता गॅस ओटा वगैरे क्लीन केला. त्यानंतर नळ वगैरे असतात ना त्याला पण खूप हात वगैरे लागतात, तर ते पण त्याच्यावर पण डाग वगैरे दिसतात. त्यामुळे मग ते पण व्यवस्थित धुवून घेत असते. त्यानंतर मग जे पाणी वगैरे घेण्यासाठी मगा यूज करतो तो पण क्लीन करते. आणि इथे ना जे डेटॉल वगैरे आहे ते पण संपलं होतं, तर ते पण आता नवीन आणायचं आहे मला. त्यानंतर सिंक वगैरे पण मी व्यवस्थित घासून घेतलं आणि स्वच्छ आता पाण्याने वगैरे धुवून घेत आहे. तर आज तुम्ही माझं सकाळपासूनचं रुटीन बघितलं 5 वाजल्यापासून ते सकाळी 11:30-12 वाजेपर्यंतचं. तर तुम्ही ते बघू शकता. सगळं किचन वगैरे माझं आवरून झालं. आणि आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं दुसऱ्या दिवशीचं रुटीन. ते म्हणजे 31 जानेवारीचं, ज्या दिवशी माझा बड्डे होता. थोडंसं व्हिडिओ टाकायला लेट होते, ताईंनो समजून घ्या. आताच माझ्या घरातली सगळी कामं झालेत आणि पिल्लू खेळते. तर आता पिल्लूला आंघोळ वगैरे घालते. तर आता दुपारची वेळ आहे आणि दुपारच्या वेळेत ना मी ह्यांनी मेथी आणली होती, ती सगळी मेथी वगैरे निसून ठेवली. आणि इथे तुम्ही बघू शकता शिव किती मस्ती करत आहे. तर इथे आरूचे सगळे मित्र खेळायला आलेले आहेत घरी आणि शिव पण त्यांच्यासोबत खूप छान असं खेळतो. काय तसं उठ शिवाश, मारू नको कुणाला. शिव मारू नको. अरे तर आता ना मुलांकडे लक्ष देत ना मी सगळी मेथी वगैरे निसलेली आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता पिल्लू माझ्यापाशी येऊन बसलं, मग त्याला थोडंसं पाणी वगैरे दिलं. आता मी जात आहे बाहेर आणि आरूचं पण मी आवरलं आहे, शिवचं पण आवरलं आहे. तर ह्याच्या पप्पाने ना शिवच्या पप्पाने मला बोलवलं आहे मार्केटमध्ये. तर कशासाठी बोलवलं काय माहिती नाही आहे, जाऊन बघूयात. आणि माझं मन अजिबात नव्हतं जायचं, पण ह्यांनी बोलले की ये पटकन काम आहे. तर चला आता मी निघते.
आज माझा बड्डे आहे आणि त्याचंच आम्ही छोटंसं सेलिब्रेशन करणार आहोत. तर तेच आज ब्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर असा आहे आजचा माझा लुक. सिम्पल असंच मेकअप वगैरे केला आहे. आणि तर माझा आज बड्डे होता आणि किती वेगळंच वाटतं ना स्वतःच्या तोंडाने सांगायला की बड्डे आहे म्हणून असं. तर ह्यांनी ना आज मला सरप्राईज दिलं होतं. कारण तुम्ही बघितलंच असेल मी मार्केटला गेले होते. तर तिथे गेल्याच्या नंतर ना ह्यांनी मला ज्वेलरी शॉपमध्ये बोलवलं आणि मला ना बरेच दिवस झालं डेली यूजसाठी म्हणजे गोल्डचे इयरिंग घ्यायचे होते. पण मी म्हणजे घ्यायचे होते पण मी घेत नव्हते लवकर. तर त्यामुळे मग ह्यांनी आज मला बोलवलं आणि मला अजिबात माहिती नव्हतं की यांनी ह्याच्यासाठी बोलवत आहेत. नाहीतर मी नाहीच म्हणले असते की म्हणजे एवढं जास्त पैसे वगैरे खर्च करायला मला नको वाटतात. पण ठीक आहे, आता ह्यांनी खूप मनापासून घेतलं होतं आणि मला बोलवलं. त्यानंतर मग त्यांनी म्हणत होते की तुला जे आवडतील ते घे. पण मी थोडंसं आपल्या बजेटनुसार घेतलेले आहेत आणि खूप छान वाटलं मला. म्हणजे मी काय सांगू तुम्हाला, म्हणजे बघा ना, लग्नाच्या आधी कधीच मी माझा बड्डे वगैरे सेलिब्रेट केलेला नाही आहे घरी. कारण आम्ही ना एक मिडल क्लास फॅमिलीमधलीच आहे आणि त्यामुळे मग आमच्या घरी आधी ना जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळेस कधीच बड्डे वगैरे कोणीच सेलिब्रेट करायचं नाही. तर लग्नाच्या आधी कधीच बड्डे सेलिब्रेट वगैरे केला नाही. पण लग्न झाल्याच्या नंतर ना आरूचे पप्पा नेहमी माझा बड्डे सेलिब्रेट करतात, मला सरप्राईज देतात. म्हणजे एवढं प्रेम, खरंच काय सांगू. तर खूप म्हणजे खूपच चांगले आहेत आरूचे पप्पा. तर चला, आता ह्यांनी मला गिफ्ट वगैरे दिलं. त्यानंतर आम्ही केक वगैरे कट केला. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. कॉमेंट करायला आवडला असेल तर लाईक ज़रूर करा.